मला म्हणते की डान्स कर. मग मी तिला म्हणलं बरोबर चालतंय करून दाखवते. मग मी थोडासा डान्स करून दाखवला तिला, मस्त हात हलवून दाखवले बघा. आणि तरी पण मला थांब म्हणत नव्हती. आता इकडं माझी आजी गेली की कोंबड्या सोडायला. मग लगेच माझी मम्मी म्हणली थांब मला पण म्हणजे तुझ्यासोबत, मला पण दाखव कसल्या कोंबड्यात तुझ्या. मग काय इथनं बघा सूर्य कसं काय भारी चमकतोय का नाही, ते छान दिसतंय बघा. इथं आजीची जाळ आहे बघा खुरवडा, कसला दिसतंय, किती भारी कोंबडा आहे, मोठाच का नाही त्याच्यात. कोंबड्या तर किती दिसतात बघा त्यात, एकच नंबर कोंबडा आहे का नाही राव. बघा आता उघडली जाईन खरी कोंबड्याची पिल्लं आली बाहेर, सगळ्याच कोंबड्या इलाच सोडू. आता हे लय घाण करतात म्हणून का नाही आजी त्यांना हमीश नेत असते बाहेर, डायरेक्ट हुसकून लावते बाहेर, गेटच्या बाहेरच डायरेक्ट. ते कोंबडा बघा, कोंबडा दिसला की मला लय आनंद होतो. मी त्याला पटकन बोलून घेत होते ये 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 म्हणून, पण तो काय माझ्याकडे यायला तयार नव्हता. म्हणून मी का नाही नुसतंच आपलं डान्स करत होतो त्याला बघून बघून. बघा आता ते कुठे गेलाय खायला, कोंबडी खातीया. गुरांचं खायला कोंबड्याच खायला लागल्यात. कोंबड्या जातात गुरांमध्ये सगळ्या आणि इकडे तिकडे पळतात दिसते. आजीने सगळ्या काठीने कोंबड्या हाणून गेटच्या बाहेर लावायला लागली. मग सगळे चिंगटच पळायला लागल्यात बघा. आता मी इथं बसले माझ्या पंजेपाशी. तुम्ही म्हणा शर्ट कसं काय बदलला, पण आपल्याला काय ढिगभर कपडे लागतात दिवसभरात, सारखेच कपडे बदलावे लागतात. मला पण जे आजीकडे काय दिलं होतं तर त्याचं कारण म्हणजे हे होतं बघा, आज मामाचा गाणं होता म्हणून मम्मी पण तिकडे बिझी होती आणि आजी पण सगळीच बिझी होती. हे असलं करायला मम्मीने तर 3 तास घालवलं होतं म्हणून ते काय मला घेतच नव्हते आज. सगळं काय बघा की कसलं भारी केलं, पण मला तर लयच आवडले बघा. सगळं मेहंदीचं कोण बिन ठेवलं ते देव बाप्पा आणि सगळ्या समईला पण मस्तपैकी सजवलंय. तुम्ही बघा मोठी विठ्ठल रुक्माईची मूर्तीचे लहार केल्यात आणि समईला पण असं ड्रेस तयार करून त्याला मस्त गळ्यातलं घातलेलं होतं. जातं बितं मस्त रंगवलं होतं, मस्त फुलांनी सजवलं होतं. मला तर एक नंबर डेकोरेशन आवडलं बघा. इथलं पान सुपारी देऊन इथं ठेवलेलं आहे, किती छान छान दिसतंय का नाही. सगळं बघू शकताय तुम्ही आता डेकोरेशन. छोटी मूर्ती पण आहे इथं विठ्ठल रुक्माईची, एकच नंबर दिसतंय सगळं. इथं थोडंसं डेकोरेशन करून मेहंदीच्या कोणाला पण सजवलं होतं पानांवर आणि मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढत होते सगळे. तर लगीन घर म्हणलं की मंडप तर आलाच ना नवदारात, एकच नंबर दिसतंय का नाही. एक नंबर सजलं होतं सगळं. रांगोळी काढायला इथं माझ्या मम्मीने 1.5 तास घालवला, तिथं पण वेळ घालवला. आज मला काय ती घ्यायलाच येत नव्हती, पण रांगोळी बी एकच नंबर काढली होती का नाही सगळ्यांनी. मला तर लयच आवडलं सगळं. आणि ह्या सगळ्यांपासून मला ना लांब ठेवतात तिकडे बसून. मला म्हणत होते सारखं तिकडेच बस आजीकडे, तिकडेच बसून तिकडेच खेळ. आणि इकडं तेवढं भारी भारी यांचं चालू होतं का नाही, मस्तपैकी व्हिडिओ काढत होते पत्रिकांचं, त्याचं बनवत होते फुलं टाकून, मस्त अक्षदा वगैरे टाकून टाकून किती सुंदर बनवलंय बघा. इथं अक्षदा टाकून पण एक व्हिडिओ. आणि त्यांचं चाललंय मस्त बांगड्या भरतात सगळं करतात. मग मी पण आलो आणि थोड्या बांगड्या घ्यायला लागलो तर लगेच त्या मावशी मला ओरडल्या बघा. म्हणून मी परत ठेवून दिल्या बांगड्या. आता काय करायचं राव, मला तर लय आवडते, पण ही कोणाच मला हात बी लावून द्यायला सारे कसल्यात बोलत होतं नुसत्या. आणि मग इथं बसून एक व्हिडिओ तरी काढा म्हणलं बाबा आपला, म्हणजे आठवणीत तरी राहीन. पण काय मला दिलं एक फुल, मग मी ते बसलो खात. मग त्याच्यावरून पण मला लागले सगळीच हसायला, कुशालाच फुलं खाते म्हणून विरांश. पण काय आता मी लहान छोटा बेबी का नाही, अजून कोणच समजून नाही लावत मला नुसती म्हणतात लांब जाऊन खेळ. आणि वरून म्हणतात विरांश थोडा मोठा पाहिजे होता मामाच्या लग्नात. पण मला तर वाटतं मी असं आहे तेच बरं आहे बाबा. मी काही थोडं फार घेतलं तर निदान खावायला तरी, मोठा असल्यावर तर लयच बदाडतात मग बदा 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 बदा. आपलं भलं जसं आहे तसंच का नाही. म्हणून तर म्हणलं व्हिडिओ काढून ठेवा, म्हणजे मोठं झालं मला पण कळेल मी कसा होतो. आता मला तर काय आठवायचं आहे ना, म्हणून मग